टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके आज पुरळीच्या दौऱ्याला आहेत आणि त्यांनी आता वैद्यनाथाचं दर्शन देखील घेतलेलं आहे। त्याचा नेमका काय दौरा असणार, काय मागणी असणार, पण त्याची सांगणार दादा काय सांगाल, आज आपण वैद्यनाथाचं दर्शन घेतलेलं आहे, काय साकडे घातलं देवाला निघेल? मी माजलगावहून परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड तालुक्यातल्या पिंपळदरी गावामध्ये आता नियोजित कार्यक्रमासाठी जात आहे। जात असताना रस्त्यावरती प्रभू वैजनाथाचं दर्शन घेतलं। हे दर्शन यासाठी घेतलं की येऊ घातलेल्या गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये मुंबईमध्ये खूप गर्दी असते आणि त्या गर्दीमध्ये जरांगे पाटलांनी जी आडेलतट्टूपणाची भूमिका घेतलेली आहे, मुंबईतलं गणेशोत्सवातलं जे वातावरण आहे ते वातावरण विस्कळीत करण्याचा प्रयत्न जे त्यांच्या तोंडून आता सुरू आहे। महाराष्ट्रातली लोकं तिथं बोलवायची आणि गणेशोत्सवाला गालबोट लावण्याचं कार्य घडू शकतं आणि टायमिंग पण असं निवडलेलं आहे की ज्यावेळी लोक रस्त्यावर येतात, सण उत्सव असतो, त्याचवेळी त्यांनी टायमिंग निवडलेलं आहे। आमचं म्हणणं असं आहे की हा लोकशाही देश आहे, तुम्ही कायदेशीर मागण्या मागाव्यात, कायदेशीररित्या लढाई लढावी, लोकशाही मार्गानं लढावं, पण सरकारला बेटीस धरून जनसामान्य लोकांना, कष्टकऱ्यांना, कामगारांना बेटीस धरून काय मिळणार आहे यामधून? त्यामुळं महाराष्ट्रातल्या ओबीसी बांधवांना, भटके विमुक्त जाती जमातींना एकत्रित आणण्यासाठी ओबीसी जोडो संघर्ष अभियान आम्ही या महाराष्ट्रामध्ये राबवत आहोत। गावोगाव आम्ही जात आहोत। रात्री अपरात्री लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला भेटत आहे। या संदर्भात पाहिलं तर मुख्यमंत्र्यांनी कुठलंही अजून निवेदन कुठलंही त्या संदर्भामध्ये काही बातचीत केलेली नाही आहे। दुसरीकडे पाहिलं तर जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। बघा, जरांगे पाटलांना मुंबईमध्ये जाऊन दंगली भडकवायची आहेत, आम्हाला द्या, नाहीतर आम्ही इथून उठणारच नाही, ही त्यांची आडेलतट्टूपणाची भूमिका आहे। इथं कायदा सुव्यवस्था आहे, इथं न्यायमंडळ आहे, तुम्ही रीतसर मार्गानं, लोकशाही मार्गानं, संविधानिक मार्गानं मागण्या करा ना। पण आम्ही तिथून आता आरक्षण घेतल्याशिवाय आणि तेही ओबीसीमधूनच घेतल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही, हे म्हणणं म्हणजे मुंबईमध्ये दंगल भडकावणं हा उद्देश आहे त्यांचा। यापण काय पाहिजे, स्वतः आपण मुख्यमंत्री देखील आरोप केले होते ओबीसी संदर्भामध्ये। हे बघा, माझी ओबीसी बांधवांना विनंती आहे, येऊ घातलेल्या पंचायत राजच्या निवडणुकीमध्ये आपलं उपद्रव मूल्य मतपेटीतनं आपल्याला दाखवायचं आहे, कारण आपला वाली या महाराष्ट्रामध्ये कोणीच नाही। एका बाजूला बूटसूट फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेऊन बेगडी पुरोगामित्व दाखवणारे शरदचंद्रजी पवार असतील, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी आघाडी असेल, दुसऱ्या बाजूला हिंदुत्वाच्या नावावरती ओबीसीची वोट बँक सत्तेमध्ये जाण्यासाठी वापरणारी हिंदुत्ववादी आघाडी असेल। ओबीसीच्या मागं मात्र कोणीच नाही, ना महाज्योतीला पैसे मिळतात, ना ओबीसीला वसतिगृह मिळतं, ना पंचायत राजमधलं त्यांचं आरक्षण टिकतं, ना रोस्टर पाळला जातो, ना ओबीसीच्या लोकांना सुरक्षित वाटेल असं फ्री अँड फेअर वातावरण फुले शाहू आंबेडकरांच्या या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये नाही। हे दुर्दैवानं मला महाराष्ट्रामध्ये सांगावं लागतं। ज्या शरद पवारांनी, ज्या मनोज जरांगेंना अंजारून, गोंजारून, फ्युएल पुरवून, रसद पुरवून त्यांना आंदोलन मोठं करायला लावलं, त्याच शरदचंद्रजी पवारानं बेगडी मंडल यात्रा त्या नागपूरपासून सुरू केलेली आहे। याच्यामध्ये त्या मंडल यात्रेचा, त्या मंडल आयोगाचा आणि शरद पवारांचा काय संबंध आहे? महाराष्ट्रातल्या ओबीसी बांधवांना माझी हात जोडून विनंती आहे, तुम्ही गेली कित्येक वर्ष काही लोकांच्या तोंडून ऐकत आलाय की शरद पवार मंडल आयोगाचे जनक आहेत, शरद पवार मंडल आयोगाचे जनक आहेत। मी महाराष्ट्रातल्या ओबीसी बांधवांना सांगू इच्छितो, महाराष्ट्राच्या अगोदर बिहारमध्ये लालू प्रसाद यादवांनी ओबीसींना हक्क, अधिकार आणि रिझर्वेशन दिलेलं आहे। त्यामुळं महाराष्ट्रामध्ये योगायोगानं शरद पवार मुख्यमंत्री होते आणि योगायोगानं मुख्यमंत्री म्हणजे मी मंडल आयोगाचा जनक आहे असं म्हणून ओबीसींना येड्यात काढायचं, ओबीसींना मूर्खात काढण्याचं काम शरद पवारांच्या पक्षानं बंद करावं। आपण ओबीसी बांधवांना काय आव्हान करणार आहे? ओबीसी बांधवांना माझं एक आव्हान असेल, आपला वाली कोणी नाही, आपल्याला इग्नोर केलं जातं आहे, आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं जातं आहे, अधिवेशनामध्ये दुर्लक्ष केलं जातं आहे, आपल्याला बजेट दिलं जात नाही, आपल्याला वसतिगृह दिलं जात नाही। गावगाड्यामध्ये आता पंचायत राजच्या निवडणुकीमध्ये बोगस कुणबी सर्टिफिकेटचा सुळसुळाट झाला आहे। आता तुमचा एखादा सरपंच, झडपी मेंबर, सभापती, एखादा नगरसेवक, महापौर होणे नाही। त्यामुळे जागा व्हा, ओबीसीनी मूळ ओबीसीला मतदान करावं आणि आपले हक्क अधिकार टिकवावेत। चालतं, मूळ ओबीसीला मतदान करावं असं देखील आव्हान लक्ष्मण हाके यांनी करण्यात आलेलं आहे। कॅमेरा पर्सन विकास वाघमारे, मी संभाजी मुंडे, परळी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.